वेगवेगळे पदांच्या आकर्षणामुळे किंवा काही आपापला स्वार्थ असेल म्हणून, पण अनेक तऱ्हांच्या तडजोडी करून काही विशिष्ट पद मिळवायला प्रयत्न केलेलेही अधिकारी. शासनाने एक बदल्यांची जर ऑर्डर काढली, ती 67 अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर होती. राज्यातले सेक्रेटरी पदाचे खूप वरिष्ठ पदापर्यंतचे अधिकारी असे पाहिले की जे त्या डेप्युटी कलेक्टर असलेल्या दोघांना भेटायला कचरायचे. महिला धोरणात एक तरतूद होती, ती म्हणजे दारूवरील अबकारी करातून मिळणारा निधी महिलांच्या विकासासाठी दिला जाईल. मुंबईच्या एका कॉलेजमध्ये, कॉलेजचं जे गॅदरिंग किंवा फेस्टिवल असतं त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कन्येवर ऐन त्या कॉलेजमध्ये गँगरेप झाला होता. फार वरच्या पदावर न्यायव्यवस्थेत काम केलेले वरिष्ठ न्यायाधीश म्हणाले, काय करणार, शेवटी त्या पोलिसला दिले 150 रुपये. ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या पुराभिलेख विभागाचा संचालक. 1990-91 मध्ये ही जबाबदारी सांभाळताना माझ्या आतमध्ये एक प्रकारचा साक्षी भाव तयार होत गेला की गोष्टींच्याकडे एका अलिप्तपणे, एका तटस्थपणे पाहता येणे आणि त्याच वेळेला त्या आत सामावून घेऊन त्याचा सतत अर्थ शोधत आपली वाटचाल प्रगल्भतेकडे करत राहणे, हा मला जाणवला साक्षी भाव. शिवाय पुराभिलेख विभागाचा महाराष्ट्र राज्याचा संचालक या नात्याने मी थेट करू शकत होतो अशा अनेक गोष्टी होत्या आणि माझाही मुळातला इतिहासाचा अभ्यास, शिवाय हे अख्ख्या महाराष्ट्राचं ऐतिहासिक दप्तर माझ्या हाताखाली असल्यामुळे त्या संधीचाही फायदा घेऊन अभ्यासपण आणि ऐतिहासिक पुराभिलेखांचे अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित करणे, पुराभिलेख विभागामध्ये आधुनिकता आणणे, हे सगळे एकीकडे करत जरी असलो तरी एक वस्तुस्थिती आहे की तो माझा अतिरिक्त कार्यभार, ॲडिशनल चार्ज होता. मुख्य काम मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी. शिकायला फार मोठी संधी. शासनाने आणि त्यातही विशेषतः स्वतः मुख्य सचिव सुक्तनकर सर यांनी व्यक्त केलेला फार मोठा विश्वास आणि दिलेली फार मोठी संधी. तरी त्याच बरोबरीने त्या पदावरून मी थेट काही करू शकत होतो असं त्या पदाचाच काम नव्हतं. अधिकारी जर फील्डमध्ये असेल पोस्टिंगवर, तर तिथे तो थेट कामं करत असतो, थेट जनतेशी संबंध असतो, थेट विकासाचे वेगवेगळे प्रकल्प करत असतो. इथे मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून माझं मुख्य काम मुख्य सचिवांच्या बरोबर वेगवेगळ्या मीटिंग्सना उपस्थित राहणे, वेगवेगळ्या फायलींचा अभ्यास करणे, मुख्य सचिव सुचवतील त्याप्रमाणे त्यांना त्यावरच्या टिप्पणी करून देणे, मुख्य सचिवांबरोबर होणाऱ्या विविध मीटिंग्स तर मुख्य सचिवांच्या मागे बसून त्याच्या नोट्स घेणे आणि पुढे जो फॉलोअप करायचा असतो. या सगळ्यामधून एक साक्षी भाव आला, पण त्या साक्षी भावानीच खूप काही शिकवलं मला.
मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी असल्यामुळेच मुंबईमध्ये कामावर रुजू झाल्यावर फार वेळ वाट न पाहता मला लगेचच, तो सुद्धा चर्चगेटला, एकदम 10व्या मजल्यावरचा एक अप्रतिम फ्लॅट राहायला मिळाला होता. नाही तर तशी मुंबई करताची एक सरकारी वस्तुस्थिती आहे की अधिकाऱ्यांना जेव्हा मुंबईमध्ये पोस्टिंग मिळतं तर सरकारी नियमानुसार जे निवास क्वार्टर्स मिळतात त्याला वेटिंग लिस्ट फार मोठी असते आणि अनेकांना 6-6, 8-8 महिने मिळत नाही. काही वेळा फील्डमधनं मुंबईमध्ये पोस्टिंगवर यायला काही अधिकारी थोडे नाराज असायचे ते ह्यामुळे. पण मला IAS मधल्या माझ्या सेवा काळात सर्वच काळ वाटत राहिलं की न मागता आपल्याला एकाहून एक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या पण जात आहेत आणि आपण एक प्रकारे IAS अधिकारी म्हणूनही भाग्यवान आहोत. तसे असण्यातले जे अनेक छोटे मोठे मुद्दे त्यातला हा एक की असं थेट 10व्या मजल्यावर अतिशय हवेशीर, वैयक्तिक माझ्या घरच्या त्यावेळच्या काही स्थितीमुळे आमच्या सौ आणि माझा पहिला मुलगा पुण्यामध्येच होते, तर तिथल्या फ्लॅटवर मी एकटाच असायचो. अशा एकामागून एक रम्य पहाट आणि सकाळी माझ्या लक्षात आहेत. त्या फ्लॅटच्या रचनेमुळे पूर्वेकडच्या बाल्कनीतून मुंबईची पूर्व, तरी पण या फ्लॅटच्या बाल्कनीतून पलीकडे अपोलो बंदर, गेटवे ऑफ इंडिया, त्याचा समुद्र. तर पहाटे मी पार्श्वभूमीला एव्हा मी ज्या भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्त बनलो होतो असं काही मागे संगीत लावलेलं आहे. बाल्कनीमध्ये मी दिवसाचा माझा पहिला चहा कॉफी घेतो आहे आणि जणू त्या पूर्वेकडच्याही तरी समुद्रातून असा तेजाने निथळत असलेला समुद्र, तेजाने निथळत असलेला सूर्य उगवून येतोय. या दृश्यापासून ते मंत्रालयातली कामं संपवून जेव्हा केव्हा संध्याकाळी, अशा वेळा फार कमी घडल्या पण येऊ शकत होतो, तेव्हा मग पश्चिमेकडच्या बाल्कनीतून नरिमन पॉइंटच्या पलीकडे मरीन ड्राईव्हच्या त्या समुद्रामध्ये आता उतरत जाणारा सूर्य, आणि त्यावेळी पार्श्वभूमीला मी संध्याकाळच्या वेळांचे राग किंवा सुरेश वाडकरच्या आवाजातलं सुरमई शाम इस तरह आए याचं मेंदूवर, हृदयावर, अस्तित्वावर कोरलं गेलेलं गाणं. सकाळी माझं आवरून निघायचो ते मंत्रालयापर्यंत चालतच जायचो. चर्चगेटच्या स्टेशनला लागणाऱ्या लोकल्स आणि त्यांच्यामधनं बघता बघता त्या लोकल्स अशा प्लॅटफॉर्मला लागल्या की आधी रिकामे असलेले प्लॅटफॉर्म असे काही सेकंदांच्या आत खचून गर्दीने वाहून जाणारे हे तर मी डोळ्यांनी पाहिले. चित्रपट सुद्धा भरपूर पाहत होतो. त्यातला त्यावेळी तर एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून ज्याला पारितोषिक मिळालं असा 27 डाऊन नावाचा कलात्मक चित्रपट. त्यामध्ये दिग्दर्शकाने असा शॉट दाखवलाय की असं वरनं कॅमेरा लावलेला, समोर अनेक रेल्वेचे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म दिसतात, सगळे मोकळे, आणि बघता बघता अशी धडधडत लोकल्स एका वेळी येतात आणि त्यामधनं हजारो लोकांचा अक्षरशः प्लॅटफॉर्म खचून गर्दीने भरून जातो. चर्चगेटच्या वेगवेगळ्या गेट्समधनं लोकांचे ते लोंढे बाहेर पडत आपापल्या दिशेने लोकांची होणारी धावपळ. समर्थ रामदासांच्या एका अप्रतिम काही ओवी आहेत. त्यातली एक फार छान ओवी आहे, जनांचा प्रवाहो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. तर मला असे रोजच्या सकाळी निघालो की कोपऱ्यावरचं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, पलीकडच्या गल्लीतलं सिडनॅम, माझं मुख्यालय होतं ते एल्फिन्स्टन कॉलेज,
आणि तरुण पिढीची सुद्धा खचून गर्दी, त्यामधला एक उत्साह आणि त्याच वेळी सकाळच्या वेळी आपल्या कामावर जाणाऱ्या जनांचा प्रवाह हो चालिला. आणि रस्ते ओलांडायचे असले तसे सिग्नलला सुद्धा मग हजारो लोक थांबलेले असायचे. काही वेळा पोलीस अशी आडवी दोरी धरायचे आणि मग ट्रॅफिक थांबण्याचा सिग्नल झाला की लोकांचे ते लोंढेच्या लोंढे रस्ते ओलांडत तुम्ही फक्त कोणत्या लोंढ्यात सामील व्हायचं एवढं ठरवायचं की तुम्हाला तो लोंढाच तुमच्या त्या मुक्कामाकडे घेऊन जातो. असं आम्ही मंत्रालयाकडे जाणाऱ्या लोंढ्यामध्ये सामील व्हायचो आणि मग त्यातून अर्थात 5व्या मजल्यावरच्या माझ्या कार्यालयामध्ये पोचायचो. भरपूर वाचायला मिळालं, भरपूर शिकायला मिळालं. मी ज्या सरकारी वास्तूमध्ये 10व्या मजल्यावर राहत होतो ती सगळी सरकारी अधिकाऱ्यांचीच होती. त्यामध्ये स्वतः असामान्य लेखक, कवी, कवयित्री, समीक्षक सर्व काही असलेलं एक अतिशय लोभस दाम्पत्य वसंत आबाजी डहाके आणि प्रभा गणोरकर त्या वास्तूतच राहत असत. छान ऋणानुबंध जुळले. दोघंही असामान्य प्रतिभावंत आणि प्रतिभावंतांचा सहवासच विलक्षण असतो. मी तर या दोघांचंही साहित्य, त्यातल्या वसंत आबाजी डहाकेंच्या कथा पण आणि कविता पण आणि त्यामध्ये दीर्घ काव्य पण आहे. प्रभाताई स्वतः असामान्य कवयित्री पण आणि त्यावेळी तर त्या गौरी देशपांडेंच्या साहित्यावर एक समीक्षा लिहित होत्या. ती सुद्धा मी वाचून मग वेळोवेळी भेट व्हायची, त्याच्यात त्यांच्याशी याविषयी बोलता आलंय. त्यांना सुद्धा वर फ्लॅटमध्ये मी एकटाच असतो हे लक्षात असल्यामुळे ते वेळोवेळी घरामध्ये त्यांनी काही छान छान पदार्थ केले तर मला आवर्जून ते बोलवून तरी घ्यायचे किंवा वर माझ्याकरता ते पदार्थ पाठवायचे. हेही ऋणानुबंध आजपर्यंत आहेत आणि प्रतिभेच्या शोधाचा प्रवास सुद्धा अखंड चालू राहतो. ती लेखन, काव्य, अभिनय, कथा, नाट्य, चित्रपट या सगळ्या क्षेत्रांमधली प्रतिभा आहे. तशी ती प्रशासन चालवणे, कायदे, फायली, माणसं, प्रशासकीय रचना पद्धती हे सुद्धा प्रतिभेचं क्षेत्रच आहे आणि तेही मला जवळनं अनुभवायला मिळालं. मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी पदावरनं काम करताना आपोआप मंत्रालय पत्रकार संघाशी आधी संबंध पण आला आणि अनेक पत्रकारांशी जवळनं नातं पण तयार झालं. हा जो लोकशाहीचा चौथा स्तंभ, ज्याचं काम एकूण लोकशाहीच्या आणि त्यातल्या विशेषतः सरकारी यंत्रणेवर एक प्रकारची देखरेख, सामान्य माणसाच्या हितसंबंधांचं खरं म्हणजे रक्षण, त्याच्यासमोर एखाद्या प्रश्नाच्या विविध बाजू मांडणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण, हे माझ्याकरता नुसते कागदावरचे किंवा पुस्तकातले शब्द राहिले नाहीत तर ते असे समक्ष अनुभवातले सुद्धा बनले. कित्येक वेळा तर कामाचा भाग म्हणून सुद्धा पत्रकारांशी संवाद करावा लागायचा. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागायची. विधानसभेचं कामकाज, सरकारचं वेगवेगळ्या फायली, त्यातनं बाहेर येणारे वेगवेगळे मुद्दे, याचे करता करता तेही ऋणानुबंध तयार झाले. जवळनं प्रशासन पाहताना ज्या अनेक प्रकारचे चेहरे सुद्धा आपोआप सुद्धा दिसले, या सुद्धा कथा तशा सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. मी माझं काम सांभाळून मोकळ्या वेळात जो अभ्यास करायचो त्यामध्ये मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ARC ही घटनात्मक तरतुदीनुसार नेमलेला असतो, त्याच्या मूळच्या अहवालांचा मी अभ्यास केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर आता राज्याची प्रशासकीय व्यवस्था, की मी IAS अधिकारी म्हणून काम करण्याच्या वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचं देशभर एक नाव होतं.
तर ती बसवताना साधारण 1965-66च्या आसपास एक हेबळे आयोग नेमला होता प्रशासनाविषयी, आणि त्या आयोगाचा मूळचा अहवालही मला सविस्तर वाचता आला. आणि मग त्यावेळेला जे वेगवेगळे कायदे कानून तयार झाले, महाराष्ट्राचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कायदा किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या आखणीचे अनेक कॉन्डक्ट रूल्स, याच्या मला लिंक, ह्याचे धागेदोरे, एकमेकातले संबंध मला समजावून घेता आले आणि त्यातून प्रशासनाची समज सुद्धा खोल खोल उतरत गेली. अनेक वरिष्ठ असे जवळून पाहायला मिळाले की एका बाजूला तिनईकर सर, स्वतः सुक्तनकर सर, डॉक्टर माधवराव गोडबोले सर, शरद काळे सर, असे ज्यांना प्रशासनाचे रोल मॉडेल्स म्हणावेत असे, पण त्याच वेळेला वेगवेगळे पदांच्या आकर्षणामुळे किंवा काही आपापला स्वार्थ असेल म्हणून, पण अनेक तऱ्हांच्या तडजोडी करून काही विशिष्ट पदं मिळवायला प्रयत्न केलेलेही अधिकारी. खरं मला तर वाटत आलं की सर्वच, पण त्यातही विशेषतः IAS अधिकारी तर एक ताठ मानेनी आपलं स्वच्छ काम करू शकतो तसं त्यांनी केलं पाहिजे. आणि प्रशासनाच्या रचनेमध्ये IASचं स्थान एक प्रकारे फर्स्ट अमंग इक्वल्स, तो त्या ठिकाणच्या टीमचा तो कॅप्टन असतो, पण मग त्या कॅप्टन सारखं, त्या नेत्यासारखं त्याचं वागणं बोलणं असायला पाहिजे. पण मला काही वरिष्ठ पाहताना असं वाटत गेलं की IAS मध्ये वरवर जातील तसे सरासरी 1 किंवा 2 वर्षाला जणू एक एक कणा हरवत जातात. त्यामुळे सर्वोच्च पदांवर पोचलेले असतात तेव्हा आता पाठीला जणू जवळजवळ कणा उरलेलाच नाही, अशी स्थितीही झालेले काही जण मला जवळून पाहायला मिळाले. शासनाने एक बदल्यांची जर ऑर्डर काढली, ती 67 अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर होती. खरा शासकीय नियमानुसार बदली हा तर शासनातल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. सरासरी 2 किंवा 3 वर्षांनी असेल आणि त्या बदलीविषयीचे पण काही कायदे कानून नियम आहेत, ते सगळं ठीक आहे. आणि सगळ्या कायदे कानून नियमांच्या खाली प्रशासकीय सोयीसाठी नावाचा एक क्लॉज पण असतो. पण मी हे जवळनं पाहिलं की 67 अधिकाऱ्यांच्या बदलीचा मेमो, असा त्याला शासकीय शब्द आहे, तो काढल्यावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी तऱ्हातऱ्हांच्या भेटीगाठी मंत्र्या-संत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांसकट बंगल्यांवरच्या चक्रा, त्याही तऱ्हातऱ्हांच्या भल्याबुऱ्या असो, त्याही काही प्रमाणात आपल्याला नको असलेलं पोस्टिंग बदलायला, आपल्याला हवं असलेलं पोस्टिंग मिळायला आणि ती जी बदलीची ऑर्डर असेल ती रद्द करायला, भल्या बुऱ्या काही वेळा थोडं तोंडाने सभ्यतेच्या कारणासाठी सांगू नयेत असले सुद्धा प्रकारही मला जवळनं पाहायला मिळाले. हा जो 67 बदल्यांचा मी मेमो म्हणतोय, त्यातल्या 64 जणांनी आपापल्या बदलीची ऑर्डर बदलून घेतली, हेही मी जवळनं पाहिलेलं आहे. किंवा शासन सांभाळताना काही वेळा काही अधिकाऱ्यांची एक प्रतिमा तयार होते की ते सत्ताधाऱ्यांच्या खास जवळचे आहेत किंवा सत्ताधाऱ्यांच्या खास मर्जीतले आहेत. तर मंत्रालयात मी मुख्य सचिवांकडे काम करत असताना MPSCतून निवडलेले डेप्युटी कलेक्टर रँकचे 2 अधिकारी असे होते की जे खास मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जायचे. त्यातल्या एकांना तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच एक जबाबदारी मिळालेली होती. पण मी असे वरिष्ठ IAS अधिकारी पाहिले. खरं म्हणजे IAS हा तसा डेप्युटी कलेक्टरला तो वरिष्ठ असतो. आणि मी तर पाहिले की IAS मधले वरिष्ठातले वरिष्ठ, त्याला IASच्या भाषेत सेक्रेटरी रँक,
म्हणजे 17पेक्षा जास्ती वर्षांची सेवा. IAS मधले त्याला नाव सरकारी पद्धतीने बोलायचं तर सुपर टाइम स्केल. आणि राज्यातले सेक्रेटरी समकक्ष असेल तर केंद्रातले जॉईंट सेक्रेटरी. पण मी राज्यातले सेक्रेटरी पदाचे खूप वरिष्ठ पदापर्यंतचे अधिकारी असे पाहिले की जे त्या डेप्युटी कलेक्टर असलेल्या दोघांना भेटायला कचरायचे. किंवा काही वेळा काही वरिष्ठ IAS अधिकारी मला म्हणायचे की हे असे अमुक भाऊसाहेब डेप्युटी कलेक्टर पातळीचा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, त्यामुळे थोडा हा खूप पॉवरफुल आहे. तर मला वरिष्ठ IAS अधिकारी म्हणायचे की अमुक अमुक हे भाऊसाहेब जरा आहेत का, बघून येता का, आणि मी त्यांना भेटू इच्छितो तर मी आलेलं चालेल का. मला जरा आश्चर्य वाटायचं की आपल्या वरिष्ठ IAS असण्याचा एक सार्थ आत्मविश्वास म्हणतो मी, अर्थातच अहंकाराची गरज नाही, पण यांच्या मनात काहीतरी इतकं कमीपणाचं हलणारं की ते मला म्हणायचे की ते भाऊसाहेब, आणि त्यांना विचारा येऊ का भेटायला. खरं म्हणजे वरिष्ठ IAS अधिकाऱ्याला प्रशासकीय शिस्तीनुसार बोलायचं तर डेप्युटी कलेक्टरला बोलवून सुद्धा घेता येण्याचे अधिकार आहेत, पण तो मनातला आत्मविश्वास पाहिजे. आणि हे वरिष्ठ IAS अधिकारी ज्याच्याबद्दल ते भाऊसाहेब आहेत का, जरा विचारून येता का, मला त्यांना भेटायला यायचंय, असं जेव्हा मला म्हणायचे तर माझी तर त्या भाऊसाहेबाशी मस्त दोस्ती होती. पाठीवर हात मारून, काय भाऊसाहेब कसे आहात, आम्ही एकत्र चहा कॉफी पण प्यायचो. आणि मी फार विचारत, मी फोनवर, मी इंटरकॉम असायचे त्याच्यावर विचारायला जायचो. पण एक प्रशासन सांभाळताना जो आपला एक सार्थ आत्मविश्वास असायला पाहिजे, त्याचा वरिष्ठ पदांवर जाऊन सुद्धा काही जणांमधला अभावही मला पाहता आला. तर 1991 मध्ये लोकसभा बरखास्त होऊन जशा निवडणुका त्यांचे पडघम घुमू लागले, तसे खरे मी काही वरिष्ठ, काही विशिष्ट सत्ताधाऱ्यांच्या ते जास्ती जवळचे आहेत आणि त्याच्यासाठी प्रशासकीय शिस्तीच्याही पलीकडे जाऊन ते काही राजकीय गोष्टी करतायत, हे सुद्धा मला प्रसंगी जवळनं पाहता आलं. त्यावेळी राज्यामध्ये 2 फौजदार PSI यांची पण एक केस गाजली होती. हे दोघं, आधी त्यांचा तपास झाला अनेक आरोपांसाठी, आरोप सिद्ध झाले म्हणून त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आलं. तसे मुक्त झाल्यावर ते काही काळ विविध, त्यात काही काळ तर पक्षीय राजकारणात सुद्धा होते. आणि तरी अशा काही वर्षांनंतर फाईल पुन्हा चालू झाली की मागे झालेली कारवाई सर्व रद्दबातल करून यांना पुन्हा शासनामध्ये दाखल करून घ्यावं. हे शासनाच्या कुठल्याही नियम संकेतांच्या विरुद्ध आहे, पण फाईल तर अशी तयार झाली. आणि काही संबंधित विभागातून त्यावर सुद्धा अनुकूल अभिप्रायांसकट आलं. पण त्यावेळी मी पाहिलं की मुख्य सचिवांनी शासकीय शिस्तीला अनुसरून हे सर्व मुद्दे खोडून काढून या 2 फौजदारांना काही पुन्हा शासनामध्ये पदस्थापना देता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आणि त्यामुळे निर्णय सुद्धा पुढे तसाच झाला. 1990-91 मध्ये मला जवळून पाहता आलं, देशामध्ये महिला धोरण आखणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. त्यानुसार राज्याच्या पातळीला महिला आयोग तयार करणारे सुद्धा पहिलं राज्य महाराष्ट्र. त्यानुसार बजेट, आणि विशेषतः जर जिल्हा परिषदांची बजेट, तर त्यामध्ये महिलांच्या विकासाला वेगळे समर्पित असलेले कार्यक्रम आणि त्यानुसार निधीची व्यवस्था हेही करणारं पहिलं राज्य. म्हणजे एक सामाजिक जागृतीची सुद्धा पदचिन्ह, तर त्या महिला धोरणाची आखणी, त्यामागची विचार प्रक्रिया, आणि मग प्रत्यक्ष धोरण, आयोग आणि महिला बजेट, अर्थसंकल्प, हेही मला जवळनं पाहता आलं. त्याचा आनंद असतानाच मात्र त्याच महिला धोरणात एक तरतूद होती
ती म्हणजे दारूवरील अबकारी करातून मिळणारा निधी महिलांच्या विकासासाठी दिला जाईल. म्हणजे एकीकडे गाव पातळीला तर महिलांना व्यसनं, दारूचे अड्डे आणि त्यातून संध्याकाळ झाल्यावर तर काही सुरक्षितरित्या गावात वावरताच येत नाही, अशी दुर्दैवाने एक सामाजिक स्थिती. महिला धोरणात अशी व्यवस्था होती की महिला मंडळांनी जर गावात ठराव केला की हे दारूचं दुकान रद्द करा, तर ते रद्द केलं गेलं पाहिजे, अशी एका बाजूला ही तरतूद. दुसऱ्या बाजूला त्याच महिला धोरणात की महिलांच्या विकासासाठीचा निधी हा दारूवरील अबकारी करातून, आणि त्यातून सुद्धा की तो दारूवरील अबकारी कराचं संकलन कसं वाढवायचं, टार्गेट दिली जायची. आणि मग या राज्याच्या या विभागाला उद्दिष्ट की तुमचं दारूवरील अबकारी करातून संकलन आता दुप्पट झालं पाहिजे. मला त्या मीटिंग्सना बसतानाही डोक्यात यायचा विचार की अरे, दारूवरील अबकारी कराचं संकलन दुप्पट झालं पाहिजे याचा अर्थ आहे की लोक हो दारू प्या, दारू पिणं दुप्पट झालं पाहिजे. खरं म्हणजे व्यसन कमी होणे, काही वेळा दारूवर जे मोठे कर बसवले जातात त्यामागची सुद्धा मुख्य दृष्टी असते की त्यापायी तरी दारू पिणं कमी व्हावं. ते भाव ऐकूनच सगळी दारू उतरली पाहिजे. पण त्याऐवजी आता संकलनाला दुप्पट आणि जणू हीच रक्कम उचलून महिलांच्या विकासाला दिली जाणार आहे. तसं तिथून पुढच्या काळात महाराष्ट्राच्या एकदम गाव पातळीचे जमिनीवरचं चित्र काहीसं दुःखदरित्या बदलत गेलेलंही मी पाहिलं. आणि पुढच्या पदांवर थेट गाव पातळीला काम करताना मला हा घडत असलेला सामाजिक बदल, वाढत असलेली व्यसनाधीनता आणि त्यातून विशेषतः ग्रामीण स्त्रीचं जिणं आणखी कष्टाचं बनणं, ही विलक्षण एक दुःखद वेदनादायी प्रक्रिया, आधी तिच्या मागची धोरण निर्मिती आणि नंतर ती अंमलात येतानाची जमिनीवरची वस्तुस्थिती, ही मला जवळनं पाहता आली. त्याच वर्षी दारूच्या एका जागतिक कंपनीनी मुंबईमध्ये एक मोठी मोहीम हाती घेतली होती. तिला एक प्रकारे सरकारी बॅकिंग पण होतं, ते म्हणजे से नो टू ड्रग्स. त्याही वेळी तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली होती. मुंबईच्या एका कॉलेजमध्ये, कॉलेजचं जे गॅदरिंग किंवा फेस्टिवल असतं त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कन्येवर ऐन त्या कॉलेजमध्ये गँगरेप झाला होता. यांनी महाराष्ट्र हादरून निघाला होता. आणि हे सगळं व्यसनाधीनतेतून आणि सेलिब्रेशनच्या नावाखाली तरुण पिढी ड्रग्ज घेऊ लागली आहे. आणि हा जो दुःखद प्रसंग घडला त्यावेळेला करणारे सगळेच जण अंमली द्रव्याच्या प्रभावाखाली होते की काय, या सर्व वदंतान त्यांचे तपास चालू होते. थोडं काळाच्या ओघात माझ्या असं कानावर आहे की या दुःखद प्रकारातली मुलगी तरी यातून पुढे सावरली आणि पुढच्या वर्षांमध्ये एक माणूस म्हणून ती सन्मानाने जगू शकली. ही एकूण दुःखाच्या त्या काळ्या कुट्ट वेदनेला असलेली काहीशी सोनेरी किनार. पण या एकूणच ड्रग्ज, त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी जगत, त्याचे 2 नंबरचे धंदे आणि विशेषतः तरुणांमध्ये आणि तरुण पिढी बर्बाद करायला जाणीवपूर्वक प्रयत्न, हे त्याही वेळचं चित्र. थोडं माझ्या मनातलं दुःख आहे की बहुधा ते आजही आहे किंवा वाढतं आहे की काय, त्याला एक प्रकारचं स्टेटस आणि ड्रग म्हणजे काहीतरी लय शाणा लागून गेला. तर त्या 1990-91 मध्ये एका जागतिक पातळीच्या दारू कंपनीनी प्रचंड मोठी मोहीम हाती घेतली होती, से नो टू ड्रग्स. आणि त्यासाठी त्यांनी एक मोठी कॉन्सर्ट योजली होती म्युझिकची. अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारही त्याच्यात येणार होते. आणि मला तर लक्षात आहे की ज्या रस्त्याचं अधिकृत नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, म्हणजे मरीन ड्राईव्ह, त्याला नेकलेस असंही म्हटलं जातं, त्या अख्ख्या त्या मरीन ड्राईव्हच्या पार मलबार हिल पासून त्याचा पूर्ण
अर्धगोलाकार रस्ता नरिमन पॉइंटच्या टोकापर्यंत, प्रचंड मोठे बॅनर्स, मोठ्या कमानी आणि त्याला अशी मोठी शीर्षक, से नो टू ड्रग्स. तरी ते पाहताना मनामध्ये माझ्या एक उपहासपूर्ण हसू यायचं की ते करणारी कंपनी दारूची. म्हणजे जणू काय की से नो टू ड्रग्ज पण पोराओ दारू प्या. समाजाचं हे चित्र जवळनं पाहायला मिळालं. IAS आणि तो सुद्धा मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून वेगवेगळ्या समाजातल्या घटकातल्या मोठ्या मोठ्या माणसांशी सुद्धा भेटीगाठी होण्याच्या संधी मिळायच्या. त्यामध्ये सहज अनौपचारिक गप्पा मारताना एका फार 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 मोठ्या न्यायाधीशाकडनं, आपल्या न्यायव्यवस्थेतल्या फारच्या वरच्या पदावरच्या, वैयक्तिक माणूस, अत्यंत बुद्धिमान आणि एक असामान्य न्यायाधीश, पण निवृत्तीनंतर त्यांची भेट व्हायची मला संधी मिळाल्यावर सहज गप्पा मारताना ते सांगत होते की आजकाल भ्रष्टाचार किती वाढलाय. तर म्हणाले त्यांच्या गाडीतनं आम्ही बोलण्याच्या काही दिवस आधी येत होते, काही कारण नसताना सिग्नलला त्यांची गाडी पोलिसनी अडवली. मला हे फार वरच्या पदावर न्यायव्यवस्थेत काम केलेले वरिष्ठ न्यायाधीश म्हणाले, काय करणार, शेवटी त्या पोलिसला दिले 150 रुपये. मला प्रश्न पडलाय मनाला की एवढ्या मोठ्या पदावरचे तुम्ही न्यायाधीश, तुम्ही डोळे जरी मोठे केले असते तरी हिंमत नाही, पण हे एक प्रकारच्या हताशपणे म्हणतायत, काय करणार, दिले 150 रुपये. मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनींचा मुद्दा सुद्धा त्यावेळेला अधिकाधिक गंभीर बनत चालला होता. कामगार संघटनेचे एक मुख्य अतिशय आक्रमक नेता डॉक्टर दत्ता सामंत यांनी मुंबईच्या गिरण्यांचा संप पुकारला होता, साधारण 1982 पासून. तो संप तर अधिकृत कधी मागे सुद्धा घेतला गेला नव्हता, पण पुढे क्रमाक्रमाने मुंबईतल्या गिरण्या बंद पडत गेल्या. गिरणी कामगार अक्षरशः देशोधडीला लागला आणि मुंबईमध्ये लेडीज बार नावाचे प्रकार उदयाला येऊ लागले. म्हणजे बार की ज्याच्यामध्ये मुली दारू सर्व करणार, देणार, किंवा मग त्या भोवती कस्टमर बसणार, त्यांना मुली दारू पण देतायत आणि मग मध्ये असा एक व्यासपीठ, रंगमंच केल्यासारखं त्याच्यावर मुली नाचणार आणि हे त्या दारू पीत आलेले गिऱ्हाईक त्यांच्यावर पैसे उधळणार. ही एक इन्स्टिट्यूशन त्या गिरण्यांचे संप, त्यातनं गिरण्या बंद पडणं, त्यातनं गिरणी कामगार देशोधडीला लागणं आणि मग आता जमले ते गावाकडे तरी परत गेले, उरलेल्यांना आता काय करायचं, त्यांची जीवनं उघड्यावरच आली. अशी उघड्यावर आलेले अनेक जण जवळनं पाहायला मिळाले. आणि मग या गिरण्यांच्या जमिनींचा मुंबईच्या विकासाला विधायक वापर काय करता येईल या विषयीच्या फायली फक्त दुर्दैवाने मी तिथे असण्याच्या वेळात तरी गिरण्या, त्यांच्या जमिनी, त्याचे चांगले विधायक वापर आणि गिरणी कामगारांचं पुनर्वसन यावर काही प्रभावी अंमलबजावणी झाल्याचं मात्र म्हणता येत नाही. जीवाची अक्षरशः कालवा कालव करणारी ही गिरणी कामगाराची घुसमट आणि जीवन उद्ध्वस्त होणं, ते सुद्धा मला सरकारी अधिकारी म्हणून काम करताना जवळनं पाहायला मिळालं. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.